स्टार प्रवाहवर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून अंकुश चौधरी याची पत्नी दीपा परब स्टार प्रवाहवर पदार्पण करत आहे. तिच्यासोबतच या मालिकेत शर्मिष्ठा राऊत आणि अशोक शिंदे दिसणार आहेत. स्टार प्रवाहवर सुना येती घरा या मालिकेची वाहिनीने अद्याप या लॉन्च डेट जाहीर केलेली नाहीये. सुपरस्टार अंकुश चौधरीची पत्नी लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. तर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. दीपा परब या मालिकेत उमावतीची भूमिका साकारेल, तर शर्मिष्ठाच्या भूमिकेचं नाव आहे पद्मावती. ही कथा आहे शिवनाथ आणि शिरोळे पाटील कुटुंबांची. एका प्रेमविवाहामुळे दोन कुटुंबांमध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला आणि त्या जखमांनी काही कठोर निर्णयांना जन्म दिला. आपल्या मुलांनी प्रेमविवाह करायचा नाही, तर आईवडिलांच्या पसंतीनेच लग्न करायचं, असा नियम घरात ठरवला जातो. मुलं हा निर्णय स्वीकारतात का? नव्या सुना घरात आल्यानंतर घरात सुखसमृद्धी नांदते की नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो? याचं भावनिक आणि रंजक चित्रण मालिकेतून पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय अभिनेते अशोक शिंदे या मालिकेत शिवनाथ ही भूमिका साकारणार आहेत. ही त्यांची स्टार प्रवाहबरोबरची 9वी मालिका आहे. प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे, लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब, शर्मिष्ठा राऊत यांच्यासह अनेक नामवंत कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आता ही मालिका केव्हापासून सुरू होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान सुना येती घरा या मालिकेचा पहिला प्रोमो पाहूनच ही सिरियल नेमका कोणत्या हिंदी मालिकेचा रिमेक आहे हे प्रेक्षकांसमोर स्पष्ट झालं आहे. स्टार प्रवाहाची सुना येती घरा ही नवीन मालिका कलर्स टीव्हीवरील महादेव अँड सन्स या हिंदी मालिकेचा रिमेक आहे, अशी माहिती समोर येत आहे. अशा असंख्य कमेंट्सही या प्रोमोवर आहेत. दरम्यान या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, सासू, सासरे, सुना आणि मुलांना एकत्र बांधून ठेवणारी ही गोष्ट प्रेक्षकांना खूप आवडेल. एका घरात 3 सुना आल्यावर कथेची गंमत वेगळीच होईल. परस्पर नातेसंबंधांवर भाष्य करणारी ही मालिका हृदयस्पर्शी असेल ही खात्री आहे. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.